वीर वेंकटेश 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 मंगलापुरवासा वीर वेंकटेश मंगलापुरवासा वीर वेंकटेश मंगल करितु हे श्रीनिवासा मंगल करितु हे श्रीनिवासा गंगा जनक श्रीरंग कृपांग मंगल रूप तुझी सत्संग गंगा जनक श्रीरंग कृपांग मंगल रूप तुझी सत्संग मंगलापुरवासा वीर वेंकटेश वीर वेंकटेश श्रीश सर्वोत्तम देव देवेश श्रीश सर्वोत्तम देव देवेश नाश करी सर्व दोष हे जगदीशा नाश करी सर्व दोष हे जगदीशा गंगा जनक श्रीरंग कृपांग मंगल रूप तुझी सत्संग गंगा जनक श्रीरंग कृपांग मंगल रूप तुझी सत्संग मंगलापुरवासा वीर वेंकटेश वीर वेंकटेश वासुकी शयन शुभ गुणवासा वासुकी शयन शुभ गुणवासा दास जन सहवास धीरे सर्वेशा 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 गंगा जनक श्रीरंग कृपांग मंगल रूप तुझी सत्संग गंगा जनक श्रीरंग कृपांग मंगल रूप तुझी सत्संग मंगलापुरवासा वीर वेंकटेश वीर वेंकटेश कामित फलदाता पतित पावन ईशा कामित फलदाता पतित पावन ईशा नाम स्मरण धीरे श्री हरि निर्दोष नाम स्मरण धीरे श्री हरि 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 श्री हरि नाम स्मरण धीरे श्री हरि निर्दोष नाम स्मरण धीरे श्री हरि निर्दोष गंगा जनक श्रीरंग कृपांग मंगल रूप तुझी सत्संग गंगा जनक श्रीरंग कृपांग मंगल रूप तुझी सत्संग मंगलापुरवासा वीर वेंकटेश मंगल करितु हे श्रीनिवासा मंगलापुरवासा वीर वेंकटेश वीर वेंकटेश वीर वेंकटेश हे श्रीनिवासा
ಮಂಗಲಾಪುರವಾಸ ವೀರ ವೆಂಕಟೇಶ ಮಂಗಲಾಪುರವಾಸ ವೀರ ವೆಂಕಟೇಶ ಮಂಗಲ ಕರಿತು ಹೇ ಶ್ರೀನಿವಾಸ ಮಂಗಲ ಕರಿತು ಹೇ ಶ್ರೀನಿವಾಸ ಗಂಗಾ ಜನಕ ಶ್ರೀರಂಗ ಕೃಪಾಂಗ ಮಂಗಳ ರೂಪ ತುದಿ ಸತ್ಸಂಗ ಗಂಗಾ ಜನಕ ಶ್ರೀರಂಗ ಕೃಪಾಂಗ ಮಂಗಳ ರೂಪ ತುದಿ ಸತ್ಸಂಗ ಮಂಗಲಾಪುರವಾಸ ವೀರ ವೆಂಕಟೇಶ ವೀರ ವೆಂಕಟೇಶ ಶ್ರೀಶ ಸರ್ವೋತ್ತಮ ದೇವ ದೇವೇಶ ಶ್ರೀಶ ಸರ್ವೋತ್ತಮ ದೇವ ದೇವೇಶ ನಾಶಕರಿ ಸರ್ವದೋಷ ಹೇ ಜಗದೀಶ ನಾಶಕರಿ ಸರ್ವದೋಷ ಹೇ ಜಗದೀಶ ಗಂಗಾ ಜನಕ ಶ್ರೀರಂಗ ಕೃಪಾಂಗ ಮಂಗಳ ರೂಪ ತುದಿ ಸತ್ಸಂಗ ಗಂಗಾ ಜನಕ ಶ್ರೀರಂಗ ಕೃಪಾಂಗ ಮಂಗಳ ರೂಪ ತುದಿ ಸತ್ಸಂಗ ಮಂಗಲಾಪುರವಾಸ ವೀರ ವೆಂಕಟೇಶ ವೀರ ವೆಂಕಟೇಶ वासुकी शयन शुभ गुणवासा वासुकी शयन शुभ गुणवासा दास जन सहवास धीरे सर्वेशा 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 गंगा जनक श्रीरंग कृपांग मंगल रूप तुदी सत्संग गंगा जनक श्रीरंग कृपांग मंगल रूप तुदी सत्संग मंगलापुरवासा वीर वेंकटेशा वीर वेंकटेशा कामित फलदाता पतित पावन ईशा कामित फलदाता पतित पावन ईशा नाम स्मरण धीरे श्री हरि निर्दोष नाम स्मरण धीरे श्री हरि 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 आ श्री हरि नाम स्मरण धीरे श्री हरि निर्दोष नाम स्मरण धीरे श्री हरि निर्दोष गंगा जनक श्रीरंग कृपांग मंगल रूप तुदी सत्संग गंगा जनक श्रीरंग कृपांग मंगल रूप तुदी सत्संग मंगलापुरवास वीर वेंकटेश मंगल करितु हे श्रीनिवास मंगलापुरवास वीर वेंकटेश वीर वेंकटेश वीर वेंकटेश हे श्रीनिवास श्रीनिवास वेंकटेश
मंगलापुरवासा वीर वेंकटेशा मंगल करितु हे श्रीनिवासा मंगल करितु हे श्रीनिवासा गंगा जनक श्रीरंग कृपांग मंगल रूप तुझी सत्संग गंगा जनक श्रीरंग कृपांग मंगल रूप तुझी सत्संग मंगलापुरवासा वीर वेंकटेशा वीर वेंकटेशा श्रीश सर्वोत्तम देव देवेशा श्रीश सर्वोत्तम देव देवेशा नाश करी सर्व दोष हे जगदीशा नाश करी सर्व दोष हे जगदीशा गंगा जनक श्रीरंग कृपांग मंगल रूप तुझीच संग गंगा जनक श्रीरंग कृपांग मंगल रूप तुझीच संग मंगलापुरवासा वीर वेंकटेशा वीर वेंकटेशा वासुकी शयन शुभ गुणवासा वासुकी शयन गुरु महाराज जय जय गुरु महाराज
बड़े उल्लतन केंद्रित सुधा प्रथम जावन आमगे मंगलूर पेंटे देव वीर वेंकटेश नमस्कार करो गोकर्ण पत्तगाली जीवोत्तम मठाचे आराध्य देव वीर विठ्ठलाचा तशीच राम विठ्ठलाक नमस्कार करो सगळेची पत्तगाली संस्थानाचे गुरु परंपरेक नमस्कार करो आजी आमगेले मंगलूर पेंटे तोरशिले समाज बांधवांका आशीर्वाद करो हांगा आमगेले देवळा आयिल्ले गोकर्ण पत्तगाली मठाधीश श्रीमद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वाम्यांक चरणाक्रमणाक वंदन करून स्वाम्याला आपण घेऊन दोन्ही स्वागत रपता आज आमचे एक थोडे दिवस पहिले आमगेले लक्षदीपोत्सव जाल्ले कार्तिक पुनव एक विशेष जावन आशिल्ले एक गुरूंचे कुरीन जातले आमगेले देवा जाव कमलाल खातीर समितीच्यान एक कुरीन करून आम्ही ते उद्घाटन विधी जावन उद्घाटन जेवता तशी की आमगेले देवाक एक आभरण समर्पण करता म्हणून आडಳಿತ मंडळी तशी की आमगेले समितीच्यान वचून स्वाम्याला विनंती करतना पेंटेवेरी प्रितीन समाज वयर प्रितीन स्वाम्यान जायत म्हण सांगून पहिले एक ते चंद्रितेर कार्यक्रम केल्लो आसा तशी की आमगेले देवान डोंगरकेरी कट्ट्यार बसताना ताणें समितीच्यान येवन स्वाम्याला विनंती करतना इतले त्रास जाल्यार स्वाम्यान जायत म्हणून येवन सर्व समाज बांधवांक आशीर्वचन दिलेलं आसा आजी कळता कितले जणांनी सर्वली म्हणून खाली 2 दीस फुडें आमी सांगिल्लें आजी मंगळार दिवस 6 वरांचेर स्वामी आमगेल्या देवस्थानात येवन समाज बांधवांक आशीर्वाद करतात म्हणून आणि मस्त कार्यक्रम आशिल्ले आमगेले निमित्त स्वामीक आमगेले समाज बांधवांक आशीर्वाद करता म्हणून आयिल्लो आसा स्वाम्यान सांगेल कसं म्हणाले आम्ही आताचे देवा भेटी घेऊन आम्ही एक बातपूर घेऊन मुखार सरताचे म्हणाला त्रास दिला बट एक स्वाम्याक हांगा मस्त प्रितीन आयिल्ले समाजाक हांगा एक आशीर्वाद करता म्हणून हांव स्वाम्याला विनंती करता तशीच आमगेल्या आडಳಿತ मंडळी तर्फेन तांत्रिक तर्फेन अर्चक वर्गा तर्फेन तशीच आमगेल्या सर्व समाज बांधवां तर्फेन हांव हृदयपूर्वक जावन स्वाम्याक स्वागत करता सांगून सांगेलं कसलेच वेळ म्हणून तरी स्वाम्यान क्षमा पडली म्हणून स्वाम्याला विनंती करून पंडित भाषण करता पुण्य पुरुषार्थ सिद्ध्यर्थम श्री गुरु अनुग्रह प्राप्त्यर्थम गुरुवंतर्गत वेद व्यास प्रीत्यर्थे गुरुपाद पूजां करिष्येऽहम्। अस्मिन् रात्रे श्यामवेश्याम्यतो देवी प्रतिपश्याम्यापाः दक्षिणं पादमवने निजे श्रीधात्रीन्द्रियं दधामि सव्यं पादमवने निजे श्रीधात्रीन्द्रियं वर्धयामि पूर्वमन्यमपरमन्यं पादावने निजे देवाराष्ट्रस्य मुक्त्याभयस्यावरुध्यै आपपादावने चरणपवित्रमितं पुराणं येन पूतस्तरवितस्तानि येन पवित्रेण येन पूतानि पापानमराधितरेम। ओम श्री जातश्रियाणि विराय श्रीमयो ददाति प्रियमसानां तस्मान् भवन्ति सत्या सपिता मितद्रौ आर्तिकया ओम
मंगलम भगवान विष्णु मंगलम मधुसूदनः मंगलम देवकी पुत्रः मंगलम गरुडध्वजः श्रीरामं हनुमत्सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थसंसेवितं भजे ब्रह्माण्डताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रेयस्पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु जन्मजन्म श्रीगुरुभ्यो नमः। मंगळूर पेंटेचो आराध्य देव वेंकटरमण देवालय सन्निधानांतू येवका मुंगेन हांगाचे आडलित मंडळीन आमकां तांणी आमंत्रण दिलें, विनंती केल्लें। आमी तेन्ना सांगिल्लें की पोरू वर्स आमगे हांगा मुक्काम आसतना आमी हांगा भेट दिवन तेन्ना सर्वही जनांक आमी प्रसाद दिल्लो आसा। अंदू पंथाक कोणाक आमी अवकाश करून दिलो ना, तांकां उक्तू लोकांक आमी एकदां अवकाश करून दितात। म्हळ्यार तांणी वैकेची पोरू वर्स आमकां विचारिल्लें, अंदू वर्स येवन वैकेचे आनी वापस आयिना म्हळ्यार तांकां ही थोडे बेजार दिसताले। म्हणून तांगेर उक्तू लोकांक एकदां क्लियर करून कडेन कशी अवकाश मेळटा म्हणून आमी तांकां सांगिल्लें। त्या प्रमाणे परांच दिवसाक आमी हांगसरल्यान मुखावेल्या मुक्कामाक प्रयाण घेताची कडेन स्वाम्यान उक्तू कडेन आयले, स्वामी जोडू मठाक गेले, सत्यनारायण देवस्थानाक गेले, हांगा गेले, थंय गेले, पेंटा देवा आयिना म्हळ्यार खालेक ते एक नाका म्हळ्यार कितें तरी आमी कडेन सांगलें की आमी जोड मठाचे दोनी कार्यक्रम करून येताना वेंकटरमण देवालय भेट घेताची, थंय पाठपूट घेताची आनी आडलित मंडळीचे आमकां फलमंत्राक्षर दिताची आनी आमी मुखार वताची। मुखार थंय वयकेची आमी एक 2-4 कमिटी थंय आयले, आमगे कितें तांणी राखत आसाची। सो थंय वयके वचका, किंतु हांगाचे जनसागर पळोवन आमकां आश्चर्य जालें की अचानक एकाएकी खंयसुल्यान इतले लोक आयले। तरी सर्व जनांक एक भावनेक आमी आशीर्वाद करता आसाची, कोणे अपार्थ लेखचे न्हय। आमकां ह्या पंथा पोरू पंथ आमी कशी फलमंत्राक्षर दिले तशें आमकां दिवच्या खातीर तितले समय अवकाश ना अक्षर दिताची, किंतु आतां सर्व लोकांक आमकां सहकार दिवन गेलो मुखावेल्या कार्यक्रमाक तुमी अवकाश करून दिवका म्हण एक संदर्भार आमी सांगताची। दुसरे जे एक गुरू बद्दल भावन दवरून गेलो, स्वामी मंगळूर पेंटेचे देवस्थानाक येता सांगून गेलो एक विषय कळू कडेन संपूर्ण लोकचे हांगा धांवन येयले। ते एक उदाहरण रुपार सांगता म्हळ्यार केलोपंत आमी कसं जाता म्हळ्यार न्हंयचे लागीं वतात, 4 घंटे गेलतना उदक थंय सकयल उरता, 4:30 वचून पळोवलें फुडें एकदम उदक वयर येवन पावलें उरता। 4 घंटे आयले मारे हांगा उदक काही नाशिल्लें, सकयल पर्यंत आशिल्लें, 4:30 भितर उदक वयर वचून पावलें, 10 फूट वयर पावलें म्हणून। तशीच हांगा वयकेची 5-5:30 पर्यंत कोणेय नाची। आता स्वाम आगमन जाता म्हण फुडें उदक 10 फूट वयर कशी वता तशी जनसागर थांबून राबिल्लो आसाची। स्वाम्याला आगमन जाता म्हणून स्वाम्याक स्वागत करता म्हणून स्वाम्याक ह्या वेंकटरमण पेंटेचे देवस्थानांत स्वाम्याक पळोवका, स्वाम्याक नड्यारी आशीर्वचन करचे आयकूका म्हण कितें हांगा आयले। तशीच हांगाचे आडलित मंडळीन आशीर्वचन करता म्हण कितें तशीच जनाक एक उमेद आसा, जन हांगा आयिल्ले आसाची आनी हें आमगेलें कर्तव्य। इतले जन आयिल्ले नंतर आमी जनाक हें करनाची आमी मुखार वचचे आमकांय मनाना, त्या निमित्तान आशीर्वचन करता की फलमंत्राक्षताक मुखावेलपंत आमी अवकाश करून दिताले। देवा बद्दल सांगता म्हळ्यार एक सर्व लोकांक गोत आसा, देवाचेर आमी कशे एक विश्वास दवरता, आमकां रक्षण करतालो तो, आमकां प्रेरण करतालो तो, आमकां वाट दाखोवन दितालोय तो। प्रत्येक हाका तोची एक मूलभूत कारण आसा।
त्यांना तोची उठोक कारण असल्यारी आम्ही देवाले कशी चल का म्हणलं मात्र विषय मात्र उरले की त्यामुळे करतालो तो करवितालोय तो वाट दाखयतालो तो त्या वाटेर वच्चे प्रेरण दिताली तो तोची करताना मनुष्यानं त्या देवालेगी कशी आम्ही उरका देवाक आम्ही कशी आलोचन करका देवाबद्दल कशी स्मरण करका हे केलो आम्ही एक विचार आम्ही मनान दवरून घेतलेली खंडितही देव आमकां पावता ताका आमी केन्नाय एक उदाहरण दिवचे असलेली कर्ण आणि अर्जुन आले दृष्टांत आमी दिताय कसन डिफरन्स आशिल्ले म्हणून कर्ण वैकेची तोही सूर आशिल्लो ताकाही मस्तीतले विद्या पारंगत आशिल्लो तो परशुरामा लेगीची स्वतः शिकिल तसलो कर्ण एक ठिकाण अर्जुन तोही धनुर्विद्येंतू प्रावीण्य घेतली तसला व्यक्ती तो वैके द्रोणाचार्य कडच्यान शिकिल तसला एक शिष्य कर्ण आणि अर्जुनांत दोघी लोकांना तुलना करताना धनुर्विद्येंतू दोघी लोक प्रावीण्य आशिल्ले तसले एक प्रतिभावंत आशिल्ले तसले एक योद्धा किंतु व्यत्यास कसे नाशिल म्हणले एक सांगताना दोघी लोक रथार बसले महाभारत युद्धांत कर्ण एक रथार बसला अर्जुन एक रथार बसला किंतु कर्णालेगी सारथी तागेले 100% कोणे एक परमनंट सारथी ना सारथी चेंज जायत गेलो हो ना तो आयलो अशी जावन मस्तीतले ताका हे तो परमनंट तागेले सारथी कोणे ना अर्जुनाल सारथी तरी श्रीकृष्ण परमात्माची जाला तातूंत ताका पार्थ सारथी म्हणून ताका नाव पडले सो हांगे दोघी लोकांले मुखामुखी जातना कर्ण अर्जुन महाभारतांत युद्धांत मुखामुखी जातना कर्ण एक बाण सोडता अर्जुन एक बाण सोडता अर्जुनान कर्णाले बाण सोडताना त्यांच्या कर्णाल रथ एक 10 हेज्जे मागची वता अर्जुनान सोडलेल बाणाचे शक्तीनं कर्णाल रथ एक 10 हेज्जे मागची वता ताण बाण सोडल्यानंतर ताका एक प्रत्युत्तर दिव कामळ किती कर्ण वैकेची एक बाण सोडता कर्णान बाण सोडलेताना ते अर्जुनाल रथ 2 ते 4 हेज्जे मागची वता त्यांना कृष्ण कसं सांगता भले करना म्हणून कर्णाल प्रशंस करता अर्जुना चिक्के हे गेले हांव सोडील बाणानं 10 हेज्जे मागची गेले ताण सोडील बाणानं 4 हेज्जे मागची गेले किंतु मागीर हो कृष्ण कोणाक प्रशंस करता कर्णाक प्रशंस ताका एक नमुना हे गेले ता अनेक बाण सोड आणि पहिले खंयचे बाण सोडले ताजे किंताची एक चड पॉवरफुल कशी म्हणतात ताजे किंता चड हे जो तसं बाण ताण सोडले त्यांना सोडील बाणाक कर्णाल रथ 20 हेज्जे मागची वता कडे वापस कर्ण आणि प्रत्युत्तर करताना परतून ते बाणाचे प्रयोगानं अर्जुनाल रथ आणि एक 4 आशिल्ले एक 6 हेज्जे मागची वता 6 हेज्जे मागची गेलताना वापस कृष्णान पसंत केले की भले करना म्हणून सांगितले अर्जुनाक एक नमन आम्ही सांगतले प्रत्येक म्हणून सांगताय स्वतः एक नमन हे झाले हांव सोडील बाणान कर्णाल रथ तितलो मागची वता कर्णान सोडील बाणान थोडे मागची वता आणि हो पळयले कृष्ण ताका प्रशंस करता मागेल्या राग कोणाकय तशीच की कोणाला याद राख कोणाक दुसरा प्रशंस केला पुढे ना एक नमन मुजगर जाता एक नमन ते ऐकूचे जायना तो असं एक स्वभावाचे पुरता नाम म्हणण्याच्या तो अर्जुनाक वेगळी तसं एक परिस्थिती आता त्यांना तो विचारता आता ऐकून पूर झाल्या आता डायरेक्टर कृष्णाक विचार का तर तुमचा कृष्णाक विचार पडत हांव सोडील बाणान 10 हेज्जे मागची वता 20 हेज्जे मागची वता ताण सोडील बाणान 4 हेज्जे 6 हेज्जे मागची वता किंतु तू म्हाका प्रशंस करनाशी तू ताका प्रशंस करता म्हाका कशी जाताले म्हणून ताणें कृष्णाक विचारताना कृष्ण सांगता हय तू सांगील सत्य तू सोडील बाणान 10 हेज्जे मागची गेले 20 हेज्जे मागची गेले हे हांवूय पळयले आणि ताण सोडील बाणान मागेल रथ म्हणजे हांव आशिल्लो रथ 4 हेज्जे 6 हेज्जे मागची गेले हय किंतु एक डिफरन्स त्या रथारी देवाक अनुग्रह ना
करनाल रथारी देवाल अनुग्रहना तुगेल रथारी स्वतः हांव बशिला सारा हांव बसून वैकेची कर्ण 4 हेजी मागशी ना 6 हेजी मागशी घालता म्हळ्यारी ताजे धनुर्विद्या प्रावीण कितले सांगून तू आलोचन कर जर हांव हे रथार ना जलेशील असल्यारी तुगेले 6 हेजीनी 60 हेजी मागशी वताशिला हांव हांगाशील निमित्तानं खाली 4 हेजी की 6 हेजी मात्र गेले त्यातून हांव तागे प्रशंसा केले तुका मागेल बल असा तुगेल मागशी हांव राबिल असा तागेल मागशी हांव ना हांव तागेल मागशी नाशिल निमित्तानं तो खंडितही पराजय जातालो तो कितलेही 4 हेजी मागशी केलो 6 हेजी मागशी केलो किंतु हांव तुगेल फटबल आंताशिल निमित्तानं खंयचे रितीर तुका पराजय जायनाशी रक्षण करते मागेल जबाबदार तो त्या एक कारणात त्या कर्णाक धनुर्विद्या प्रावीण आशिल उरताले किंतु ताका गुरुल अनुग्रह आणि देवाल अनुग्रह त्या दोन्ही नाशिल निमित्तानं कर्ण महाभारती तांतू पराजय ताका परशुराम देवाले तो गुरु परशुराम देवान वैके ताका शाप दे गुरुन ताका शाप दे महाभारती तांतू कृष्ण वैके ताका साथ देना एक साइड गुरुल वैके साथ ना एक साइड देवाल वैके साथ ना किंतु अर्जुनाक तो धनुर्विद्येन तू कर्णातील थोडे कमी असलेले वैकेची अंगा कृष्णाला वैकेच अनुग्रह आशिले गुरुल वैकेच द्रोणाचार्याल वैकेची अनुग्रह आशिले तत्पून खंच व्यक्तीक देवाले आणि गुरुले अनुग्रह उरता ताका खंचेही ना जे खंचे रीतीर वैकेची देव रक्षण करता म्हणून महाभारताच्या कर्ण आणि अर्जुना युद्ध पडलेली रीती कोण घेऊन होता एक कारण कर्णाक देवाल अनुग्रहना गुरुल अनुग्रहना धनुर्विद्या कितली प्रावीण्य असतो कंचकी नवीन प्रयोग करायचा किंतु कितल्याहीची देवाले राखचल किंतु तागे प्रशंसा कर्णाशी वैके उर्जा जायना म्हणून घेऊन त्या वैके दाखले खंच व्यक्तीन तू तागेले एक स्किल आसा तो बरो आसा तागेले ज्ञान आस म्हळ्यार ताका होगळी करता आणि तागेल बद्दल प्रशंसा करता म्हणून वैकेची कृष्णान दाखवून दिले त्या हो मागेलो शिष्य अर्जुन हांव तागेले सारथी हांव तागेले होगळी करना पार्शलिटी करचे गेल ना आम्ही कसं करता की हो आमगेल मोठो हाका हे करतात तागेल विद्या असल्यार वैके आम्ही पळयना तिरस्कार करतात कृष्णान तशी तिरस्कार बुद्धी दाखयला तागेल वैकेच विद्या प्रावीण्यता आशिल म्हळी कितेरी देवान त्याची संदर्भारी अर्जुना येत्राकची प्रशंसा केली त्यामुळे खंयची योग्य आसा त्या योग्य व्यक्तीक आम्ही प्रशंसा करू का म्हणून घेऊन कृष्णान वैके एक विशयान तू 2 विषय सांगून द्या आमगेल कृष्णाला कशी म्हळ्यारी एक पंत तो एक काम करना ताका एक पंत मल्टिपल काम करता ताका म्हणजे तिथं तो लिंक घालून घेऊन डबल उरता तुमका मस्तीतले करत आसा तुमका पळेल उरताले एक हंतुल्यान एकल्याक शाप विमोचन करता आणि एकल्याक संहार वैके करता एक हंतु तो काल यवनाचे पळेल उरताले घालून घेऊन येता ताका थंयतुल्यान जागृत करता एकल्याक आणि एकल्याक संहार करता तो एक हंतु 2-3 काम करत उरता तसले एक आमका एक स्वभाव येऊन पडलाय एक पंत 3-4 भेट करून घेणे त्रास छान सो घर कामून नाही किंतु समय अवकाश तसे असा मंगळूर पेंटेचे इतले प्रीती असा इतले अभिमान असा वेळोवेळी स्वामी कापयत असा की त्या निमित्तानं तांगेले मनविक तांगेले प्रीतीक आम्ही गौरवपूर्वक जाऊन वच कापडता त्याने त्या देवाल विषय जाले तशी गुरुल विषय सांगताना आमगेला तू सांगितलं असा की हरी रुष्टे गुरुस्त्राता गुरु रुष्टे न कश्चन गुरु तुष्टे हरी तुष्टः गुरुद्वारा मुक्तिदः म्हणून सांगितलं असा हरी रुष्टे गुरुस्त्राता आमगेला तू तेनो कोणता देवालय कोपणी असा पा देवालय रागणी ह्या कुटुंबाचे आसा म्हळ्यार त्यांचा परिहार कसा म्हळ्यार गुरु मुखांतर वचून गेलो तुम्ही एक फलमंत्राक करून तांगे भिक्षिकी कसाने घालून गेलो तुमगेल्या कुटुंबाबद्दल सांगून घेतले ते कसाने एक देवाल रागणी असले म्हणजे स्वामीने एक प्रार्थना करते देवाले की देवा असेल एक भक्त आईल असा शरणागत जल असा हागेले कुटुंबाचे तुगे रागणी असा ते एक तुम्ही शांत जाऊ का आणि तू अनुग्रह कर का कोण प्रार्थना कर का स्वामीनं तुमगेल तर्फे प्रार्थना करता त्यांना त्या कसाण्याची ह्या स्वामीन प्रार्थना केल्या निमित्तानं त्यांना हरिरुष्टे गुरुस्त्राता देवाल पोप जाले असलेली त्यानं गुरुन प्रार्थना करून प्रसाद दिले म्हळ्यार
त्यांना रक्षण करचे जाता पण देव जर कोप करून घेतल्यार रक्षण करचे क गुरु असा हरी रुष्टे गुरुस्त्राता गुरु रुष्टे न कष्ट गुरु जर कोप करून घेतल्यार देव वैकेची तुम्ही इच्छित शांत जायाची त्यांच्यावर कोप करणार देव वैकेची हे करणार गुरु विषय आणतो देवाल वैकेच्या नाम शास्त्रकारात एक वचन हरिरुष्टे गुरुस्त्राता गुरु रुष्टे न कष्टन त्यातून गुरुला की केन्नाही जी मनस्तापू क्लेशू हे केन्नाही करण्याची गोष्ट कारण आहे त्यामुळे गुरु रुष्टे न कष्टन ते कशी म्हणतात की म्हणारी कांट्यानं काढका म्हणून सांगतात आता शक्ती नाही काय सांगण्यासाठी बट सांगचे तात्पर्य कसं की म्हणारी गुरु निमित्तानं कसं नाही तरी एक दोष आहे लॉक ना तुम्ही ज्योतिषालय गेलाय त्यांना परिहार कसं सांगतात की म्हणारी गुरु शांती कर म्हणून सांगणार कसं सांगतात की म्हणारी स्वामीला एक वच स्वामीला एक भिन्न हातावर स्वामीला फलमंत्राक्षत घ्या स्वामीला एक सांगू सुन गेलो यो म्हणून स्वामीचे पाचपूट ती भिक्षिक खालं आणि तुझ्या गुरुला कसं नाही एक मनस्ताप असलं निवारण जाता म्हणून सांगितलं म्हणारी गुरुल कसं नाही विषय असले वापस गुरुला गी वचसा देवाला बच्चे जाय देवाल कसं नाही असेल असले त्याने गुरुला बच्चे गुरुल कसं नाही असले गुरु शांती कर म्हणून सांग वापस गुरुला गी वचका एक त्याची स्वामीला एक वचका ना परंपरेत खंच स्वामी आई उरताची म्हणजे केलोपंचा दोष त्यांची दोन स्वामी पहिलेच उरता त्या परंपरेत स्वामीला एक वचून घे वापस भिन्न दरका दोन त्याला एक मिळत पहिले स्वामीला कसली जल्ल त्यातून अशी ह्या गुरु तुष्टे हरी तुष्ट गुरु ज्याला संतुष्टीत ज्याला मिळेल ऑटोमॅटिकली देव वैके संतुष्टीत झाले गुरु तुष्टे हरी तुष्ट गुरुद्वारा ही मुक्ती गुरुला मुखांतरची मुक्ती म्हणून सांगितलं असं की त्यामुळे गुरुनाची वाट दाखवून दिवते गुरुनाची मार्गदर्शन करते आणि त्या वाटेर चढलेलीची आमका मुक्ती म्हणून सांगितलं असं त्यानिमित्तानं आज तुम्ही आमचं संतुष्टीत केलं असायची त्यानिमित्तानं देववैक्य संतुष्टीत जाऊ तन्निमित्तानं मंगळूर पेंटेचे समस्त कौड सारस्वत ब्राह्मण वृंद तांगे जीवनांतू कसने कष्ट आपत्ती कितीही अशी असलेली ते सर्वही निवारण जाऊ का आणि अंगाचे जन अत्यंत प्रीतीपूर्वक जाऊन आदरपूर्वक जाऊन मठ परंपरेक समजावून घेऊन तुम्ही स्वागत इत्यादी केल्याबद्दल आम्ही संतोष व्यक्त करताची परतून आम्ही सांगतात की फलमंत्राक्षत्र दिवच्या कामगिरी अवकाश ना मुकाबील दिवसांतू वापस मंगळूर आयलताना खंडितही अंगायलताना आम्ही सर्व लोकांना फलमंत्राक्षराची ह्या करता ह्याची नडेरी आम्ही शब्द देत असायची त्यानेही मुकाबील दिवसांतू तुम्ही सर्व जणांनी अशीची रामदेव वीर विठ्ठलाची नांदेला हांगा वीर व्यंकटेश आले नित्य आराधन करताची तुम्ही सर्व लोकांना प्रेरित जाऊ का कितलेही जाऊ तुम्ही थोडे केल्यार जाता अशी नाही की 10 तास भक्ती करताना मी अशी सांगणार तुम्ही खर्च थोडे केल्यार वेगळी ते प्रेमपूर्वक जाऊन भक्तीपूर्वक जाऊन करा केलो लोक आमच्याला तो भक्तीचे डेफिनेशन कसं की मिळाली सिंपल जाऊन सांगते का मग चल 4 घंटे उठून घेणू देवाला ह्या करता म्हणून सांगता 4 घंटे उठता 6 तास ह्या करता पण 4 घंटे उठून घेणू देवाला आलोचन करताना आज मागेला एक्झाम असा देवा बर करे आज मागेला ऑफिस इंटरव्ह्यू असा त्याच बद्दल अरे बाबा तू देवाला की भक्ती करतास की ऑफर विचारतास म्हणजे हे भक्ती जाय ना हे तुगेले गिव्ह अँड टेक जातासा हांव करता म्हणजे त्यातून तो 4 घंटे उठेलो अशी केल्यार अर्थ ना केलो लोक 8 घंटे उठेतात 4 घंटे उठेना सांग सूर्योदय जावचे 8 घंटे सो कसं लोक भक्ती करणार म्हणून आम्ही सांगणार त्यांनी धाची निमिष करताची किंतु त्या करताना खंयचे रीतीच विचार ना मग तू आज ह्या कर त्या कर काही ना मग तू जन्मात घालील असा मागील कर्तव्य असा तुगेल आराधन करते तर तू हांव खंयचेही अपेक्ष करनाची निस्वार्थ जावन न्हू तुगेल हांव पूजन करतासा तू हे स्वीकार का आणि कसन मागेले योग्यतानुसार ना मागील हने बरान तू कसन बरेल असा ते हांव स्वीकारता कसं नाही आता परिस्थिती कशी असा तशीच हांव ते एक्सेप्ट करता आणि तू म्हाका बर कर इतलेच तो कसं नाही छाय करना मग हे असा ते असा हे कर तू केलो लोकांना अशी नाही की 4 घंटे उठता ते भक्ती पण 8 घंटे उठता ते भक्ती नाही अशी नाही तू देवाले कशी व्यवहार करता
त्याचेर तुगेले भक्ती डिपेंड जाता. तू 4 घंटे उठता म्हणल्यार ते भक्ती म्हणून समझा. तू देवाले कशी तू हे करता, देवाले कशी तू सांगून घेता, देवाक तू कशी समजून घेता, त्याचेर तुगेले भक्ती उठूची अवलंबून उरता. तो आयच्या दिवसाक पुनः आढळीत मंडळी तशी की मंगळूर पेंटेचे समस्त जनांनी अत्यंत हृदयपूर्वक जाऊन स्वागत केल्याबद्दल आम्ही संतोष व्यक्त करता की देव सगळ्यांक बर घडवो. विशेष जाऊन हे देवस्थानाचे कीर्ती आणि कशी अभिवृद्धी जाऊ का. आता ही अभिवृद्धी जाल्ली आसा. मस्त लोकांक मंगळूर म्हणल्यार पण फर्स्ट उडगास येवचें म्हळ्यार वेंकटरमण. आमगेल मात्र न्ही, खंयचेही आमी बँगलोर आशिल्ले कॉन्टियकलो मंगळूरचो भेटीक आयलो आनी आमी हैदराबादाक आसतना एक कडेन गेले. तो मंगळूरचो वेंकटरमण देवस्थान म्हणून ताणें सांगलें. आमकां मस्त संतोष जाले. हो आमची कितें न्हय जाल्यार वैकेची ताका मंगळूरನಲ್ಲಿ आमी आमगे शाखा मठ आसा, मंगळूर शाखा मठ मंगळूरನಲ್ಲಿ कास्ट हो वेंकटरमण देवस्थान म्हळ्यार ताका त्या देवस्थाना बद्दल एक कीर्ती कितले लोकांक पावले म्हणून हे एक तागे उतरान आमकां पळोवंक येनायलें. सो इतले मंगळूर पेंटेचे वेंकटरमण देवालय ख्याती तागे कीर्ती इतले पर्यंत पाविल्लो आसा. मुखावरी दिवसांत अनेकाची अभिवृद्धी जावका, मूलबिंबांतू सानिध्य अभिवृद्धी जावका, सर्व लोकाले जनाले कष्ट आपत्ती निवृत्ती जाऊन गेलो सुख संतोष हांगा प्राप्त जावका. तशी मंगळूर पेंटेंतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी जावका याची ह्या संदर्भारी आम्ही प्रार्थना करीत आमगेला आशीर्वाद पर भाषणाक आम्ही मंगल घडयता की श्री कृष्णार्पण. वीर वेंकटेश वेदव्यास परमानंद रक्षक गोविंद. ಅಲ್ಲಿ ಬನ್ನಿ ಅಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಒಂದು तुम्ही 55 into 40 म्हणाली तुमगे 75 म्हणाली 40 गेले तुम्ही ऍक्च्युली मी 26 इस्पेंट कोर्स म्हणले केलं उगी जाऊन गेला आणि आता परिस्थिती त्याला आमचं भयंकर मायनस आता परिस्थिती असल्यावर वेगळे जात असेल
Tear don't get to महाराज के